मंगलप्रभात लोढा नावाचे मंत्री आहे, मुंबईत काय चालू आहे? कोणाच्या जमिनी घ्यायच्या? अनेक तक्रारी आजूबाजूच्या, ठाण्याच्या परिसर, कल्याण परिसर, भिवंडी परिसर. मंत्र्याकरता घेऊ शकतो ना, चला मागे घेतो, मागे घेतो, मागे घेतो. ठीक आहे. एक भारतीय जनता पार्टीचे नेते, मुंबईचे पालकमंत्री यांचं अनेक ठिकाणी महानगरपालिकेनं अनेक अवैध बांधकाम त्याची विक्री चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी उघड्या डोळ्याने सगळं बघतंय. हा माझा सभापती महोदय विषय आहे. माननीय सभापती महोदय, आपला आता जे काही विषय चालला आहे हे आपण सर्वांनी सांगितलं की आपण एक बात 2-3 वेळा सांगत लोकांना मनामध्ये असं काही सत्य असेल. आता आपण जे काही इथे चर्चा करते यूट्यूबवर जात आहे. आपण माननीय विरोधी पक्ष नेता अंबासाहेब दानवेने माझं नाव घेतला, नंतर एक मिनिट मला बोलू द्या. नंतर त्याने घेतला की ते नाम घ्यायचं, आपण नाम काढायला सांगितलं, पण त्यापूर्वी ते यूट्यूबवर सर्व ठिकाणी पसरला मंगलप्रभात लोढा. आणि नंतर पण आपण सांगितलं की एक पालकमंत्री भाजपाचे नेता, तर ते माझ्यावर इंगित होता. माननीय सभापती महोदय, मी 10 वर्षापासून माझ्या ते परिवाराच्या बिझनेस आहे त्यामध्ये नाही आहे. 1, 2 माझ्या परिवाराच्या बिझनेस फक्त मुंबईमध्ये आहे असा नाही आहे, माझा मुलगा दुनियाभरामध्ये काम करत आहे. 3 कोणी लीगल काम करून पैसा कमवत आहे की आपला व्यवसाय करत आहे ते चांगलं आहे, की काही काम न करता पण आरामात राहतात ते चांगलं आहे. 4 एकही इलिगल काम माझ्या परिवारात आज चालू आहे, ते त्याने यूज केल्या की ते विक्री चालू आहे असं असेल तर मी माझा राजीनामा ब्लँक साईन करून इथे आपल्याकडे जमा करतो. माझी रिक्वेस्ट आहे. एक मिनिट मी माननीय असा ते मॅडम माननीय सभापती महोदय, ते पुष्कळ वेळा झाला. कोणी माझ्या परिवाराचा बिझनेस ते गुन्हा आहे का? त्या मी 30 वर्षापासून हा विधानसभाचा सदस्य आहे. 30 वर्ष झाले. मी कधी माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही. माननीय सभापती महोदय, काही परिवारामध्ये बिझनेस करायचा नाही, कोणाने घरे बसायचे, नोकरी करायची नाही, बिझनेस करायची नाही, करायला गेले ते सफल झाले तर त्यामध्ये काय आक्षेप घ्यायचा? एकही मी परत सांगतो, मी माननीय अंबादास दानवे साहेबांचा व्यक्तिगत पण अतिशय सन्मान करतो. पण आज त्याने सांगितलं आहे, मी त्याने निवेदन करतो, एकही ते इलिगल कन्स्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे, तो त्याने प्लीज ते पुरावा सहित ते सबमिट करा. इथं मी यांना सांगू शकत नाही की माझा डिसिजन घ्या, की ते मोठे माणूस आहे. पण यानंतर बिना साक्षीनिसा करा, कोणावर आरोप करू नये, त्यांचे परिवार अननेसेसरी आक्षेप घेऊ नये अशी माने आपल्या मार्फत त्याने विनंती आहे. तुम्ही राजीनामा आता काय देऊ नका, तो तुमच्याकडे. सभापती महोदय, आपण मी नाव वापस घेतलेलं आहे. एक आपण काढले, पण जर त्यांचं म्हणणं असेल या सगळ्याच्यात पुरावे द्यायचे तर ती माझी द्यायची तयारी, हे मी तुम्हाला सांगतो. तुम्ही सांगा कधी मॅडम हा पुरावा देता, मी तुमच्याकडे येतो. माननीय सभापती थांबला पाहिजे. हे काय चाललंय? कांचे परिवारचा मुलगा व्यवसाय करता, नोकरी करता, त्याचा रास्ता माझ्या बिझनेस आहेत का? आणि मी सांगतो ना, तुम्ही माननीय दानवे साहेब, मी आपला सन्मान करतो, आता दानवे साहेब असा नको. आम्ही पण सार्वजनिक जीवनामध्ये आहे. हा गुन्हा आहे का सार्वजनिक जीवनामध्ये राहायचा? पण तुम्ही पुरावा द्या ना. तुम्ही डेट सांगा, मी येतो. तुम्ही डेट सांगा कधी पुरावा येणार आहे. मी तुमच्या दानवे साहेब, आपण डेट सांगा तुमची सोयीनुसार. मी माननीय सभापती महोदयकडे त्यावेळी येतो. आपले बरोबर मुंबईचे 3 आमदार बसले, त्याने विचारा काय 1 इंच इलिगल काम कुठे चाललंय का? विषय संपला. भाऊ बोलत. अरे सभापती महोदय, मी अत्यंत पारदर्शिताने काम करतो. माझे मंत्रिपदामध्ये 1 रुपयाचे कोणी माझ्यावर आक्षेप करू शकत नाही. माझी विधानसभेत 1 आक्षेप करू. माननीय सभापती महोदय, थांबला पाहिजे. कोणी सांगतील नाही ते युट्यूबवर जाता, नंतर काढण्याचा उपयोग काय? ते युट्यूबवर गेल्या सर्व ठिकाणी. बरं, आता लोढा साहेब, तुमचं पण आपण एकदा अतिशय भावना तीव्र झालेल्या आहेत तुमच्या. तुम्ही राजीनामा काढून दिलात,
खूप वेळेला बरं का खिशात असतो राजीनामा पण तो काढला जात नाही, पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला, माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली त्याच्याबद्दल जे आहे ते, आणि त्याच्यामुळे तुमच्या वावादा प्रामाणिक आहेत. आता अंबादासजी दानवे तुमच्याकडे काही पुरावे आहेत असं आपण म्हणता आणि असतील, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात म्हटल्यावर तुम्ही इतकी मगाशी पत्र दाखवली, त्याचा अर्थ त्या डिपार्टमेंटमध्येच तुमचे स्नेही मित्र आहेत की ते तुम्हाला सगळं पुरावे वगैरे देत आहेत. तर आता आपण नुकतंच विधेयक केलेले भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये, तुम्ही त्या संदर्भात आपल्या सभागृहात चौकशी होते, त्याच्यावरती खरं तर तुम्ही राजीनाम्याची मागणी केली पण नव्हती. म्हणजे त्यांची भूमिका पण सौम्य आहे तुमच्याबद्दल. नाही तर एखाद्या नाही त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले ते पटलावरून काढलेत आपण. पण लोढासाहेब आपलाही मुद्दा बरोबर आहे की ते युट्यूबवर गेल्यावर तुमचं खुलासा काय येणार त्याच्यात, त्यामुळे तुम्ही इथे आलात आणि मांडलं. तर मला एक काय वाटतं की याच्यासाठी ज्या अन्य यंत्रणा आहेत, पोलीस आहे किंवा आयोग झालेला आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भातला संपूर्ण आपला, तर त्या आयोगाकडे तुम्ही ती तक्रार द्या आणि त्यांच्याकडून शहानिशा होईल त्या संदर्भातला. आता मी जर काय करायला बसले तर मला 4-5 अधिवेशन त्याच्यातच घ्यायला लागतील. त्यामुळे त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही. पण काही लोक आमच्याकडं यांच्या सगळ्याविषयी जर तक्रार येत असेल तर तक्रारी आलेल्या सांगणं काही पाप आहे का? मी त्या तक्रारी त्यांच्याकडे पाठवतो, संपला विषय. मी काही त्यांचा अनादर करत नाहीये लोढा साहेबांचा. नाही, त्याच्या तक्रारीचं निराकरण कसं करायचं त्या यंत्रणांचा उपयोग आपण करू शकता आणि त्यासाठी आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. बोला. हा, शेवटचा मुद्दा आता घ्या. त्याला आपल्याला पुढे जायचं ना, विदर्भाकडे जायचं ना आपल्याला. चला आता. हा, आता लोढा साहेब तुम्ही राजीनामा देऊ नका. मला असं वाटतं की दानवेंनी ज्या कुठल्या यंत्रणेकडे जाऊन तक्रार करतील तिथे तुम्ही तुमची बाजू मांडा. फक्त अंबादासजी दानवे त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा टीका करता तर ती थांबली पाहिजे. म्हणजे काय की तुमचं कुठेतरी गैरसमज दूर व्हावा असा त्यांचा हेतू आहे. तर ऐका एक मिनिट त्याच्यासाठी ते यंत्रणांकडे तुम्ही चेक करून घ्या ना, त्याच्यामध्ये काय येत असतात. मी त्यांच्याकडे जात असतो वेगळ्या कामाने. असं कधी आमचं एकमेकात आमचा व्यक्तिगत काही मतभेद असायचं काही कारण नाही. पण मी विरोधी पक्ष नेता आहे, माझ्याकडं मी माझ्या पक्षाचं काम करतो, जनतेचं काम करतो. जर माझ्याकडे 10 तक्रारी आल्या स्पेसिफिक यांच्या नावाने आल्या तर त्या मी मांडलेल्या आहे. नाही, विरोधी पक्ष नेते म्हणून तुमचं काम आहे, तुम्ही मांडताय, सरकार त्याची योग्य ती दखल घेईल. पण तुम्ही त्यांच्याकडे जाणं सोडू नका, तुम्ही लोढा साहेबांकडे जाणं सोडू नका, भेटत राहा तुम्ही. असं काही सभापती महोदया, भाऊ आता एकच मिनिट. मंगल प्रभात लोढाजी हे 30 वर्ष विधानसभेचे सदस्य आहे, प्रचंड मतांनी निवडून येतात आणि खरं आहे की ते प्रामाणिकतेने व्यवसाय करतात. कारण एकदा मी त्यांना विचारलं की आप SRA की स्कीम क्यों नहीं करते, मैं ऐसे सरकार से संबंधित कोई व्यवसाय नहीं करता, मैं बेदाग रहना चाहता हूं, लीडर रहना चाहता हूं, सरकार कभी भी किसी की रहे तो भी मैं दबूंगा नहीं. आज ते दुःख झालं. मला वाटतं की या निमित्ताने फक्त प्रश्न मंगलप्रभात लोढांवर केलेल्या आरोपाचा एवढा नाही आहे. आपण आरोप करताना आपल्या विधान परिषदचे नियम आहे की आपण त्यांना नोटीस दिला पाहिजे, नाव जेव्हा नाही. पण असं वारंवार का होतं? म्हणजे 4थ्या वर्गातल्या विद्यार्थ्यालाही 3दा सांगितल्यावर 4थ्यांदा तो चूक करणार नाही. आपण का 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यापेक्षा निपटार झालो आहे का? मग एकदा हा निर्णय झाल्यावर या विधान परिषदच्या पुस्तकामध्ये या नियमाबद्दल स्पष्टता आणली की खुलासा करता यावा यासाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हे द्यावं लागतं. सभापती महोदया, माझी हात जोडून विनंती आहे की विधान परिषदच्या नियमामध्ये जर आपणच वागलो नाही तर दुसऱ्यावर तो कायदेबाह्य वागतोय असं म्हणण्याचा अधिकार राहणार नाही. आणि म्हणून मी असेल की अजून कोणी असेल त्यांनी हा विचार निश्चित केला पाहिजे की आरोपकर्त्यांना त्याचं आयुष्य कसं जातं. आज हा व्हिडिओ मध्ये गेला, काय होईल माहित आहे? उद्या हा व्हिडिओ फिरवतात, पोलीस मध्ये रिपोर्ट केला, त्याचा उपयोग नाही. आणि म्हणून सभापती महोदया जो नियम आहे त्या नियमानुसार वागावं. मी आता ही चर्चा थांबवते. हे पहा, विदर्भाची चर्चा आपल्याला पूर्ण करायची आहे. तर सन्माननीय प्रवीण दरेकर आणि 11:30ला संपणार होतं ते 11:15 पर्यंत मी कामकाज वाढवते. तुम्ही तुमचं भाषण कंप्लीट करा. चला. नाही शिंदे साहेब नका आता असं करू. मगापासून सभापती महोदय, नाही शिंदे साहेब प्लीज, विदर्भाची चर्चा आता तुम्ही थांबवू नका. खूप झाला आता तुम्हाला. नाही खाली बसा ताबडतोब. नका पाठिंबा देऊ. पाठिंबा कळला, खाली बसा. चला.